नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एपिसोडच्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता ही घरी येत असते. घरी आल्यानंतर ती तिथेच पायरीवर बसते व काल रात्री सईला किती त्रास झाला ते सर्व तिला आठवत असते. तर सई किती आजारातून बाहेर निघली असे तिला वाटत असते. तर असा विचार करत असतानाच पाठीमागून लगेच सई येते आणि ती मुक्ताच्या डोळ्यावरती हात ठेवते. तर लगेच मुक्ता ओळखते, सई बाळा. तर लगेच सई म्हणते, कसं काय ओळखलं मुक्ता आंटी तू मला? तर लगेच मुक्ता म्हणते, असे मऊ लुसलुशीत हात तर आमच्या सईचेच आहे ना फक्त. मग मुक्ता म्हणते, मग कसं आहे आमचं बाळ, आज बरं आहे ना? तर सई म्हणते, मी बरी आहे, पण तुला काय झालंय? असा का चेहरा झालाय? दुखतंय का? कोणी मारलंय का तुला? तर लगेच मुक्ता तिच्या हृदयाला हात लावते आणि म्हणते, इथे दुखतंय. तर लगेच सई म्हणते, डोळे बंद कर, माझ्याकडे एक औषध आहे. तर लगेच सई मुक्ताला डोळे बंद करायला लावते आणि तिच्या गालावरती एक पप्पी घेते. तर लगेच सई म्हणते, आता बघ कसं बरं होऊन जाईल. आणि लगेच मुक्ता सईला मिठी मारते. तर इकडे हर्षवर्धन त्या न्यूजवाल्या मुलीला फोन करतो आणि म्हणतो, वा काय मस्त काम केलंय तू, एकदम छान. एकदा का नशिबाचा खिसा फाटला की सगळे फासे आपोआप गळून पडतात. खूपच मस्त काम केले. सागर कोळीला चर्चा हवी होती ना, आता बघ त्याचीच कशी चर्चा जगासमोर येते ते. मला आणि सावनीला धडा शिकवायला चालला होता ना, आधी आता त्याची बायको हिसकावून घेतली, आता बिझनेस आणि आता त्यानंतर मुलगी. आपल्याला एक प्लॅन करायचा आहे. मी सांगतोय तसं तुला करावं लागेल. तर इकडे सई मुक्ताला विचारते, मुक्ता आंटी, दसऱ्याला रावण जाळतात म्हणजे काय ग? तर लगेच सई म्हणते, बाळा मी तुला दसऱ्याला विजयदशमीला रावण का जाळतात मी तुला गोष्ट सांगते. तर लगेच सई मुक्ताची गोष्ट ऐकत असते. तर तेवढ्यात सागर व मिहीर तेथे येतात. तर सागर सईवर खूप भडकतो आणि म्हणतो, तू इथे काय करतेस? तुला सांगितलंय ना यांच्या जवळही यायचं नाही, लांब राहायचं यांच्यापासून. लगेच तो सईवर ओरडत असतो. तर मिहीर म्हणतो, शांत बैस सागर. तर लगेच सागर म्हणतो, मिहीर सईला आतमध्ये घेऊन जा. तर लगेच मिहीर सईला उचलून आतमध्ये घेऊन जातो. लगेच सागर म्हणतो, मला वाटलं होतं आपल्यात जे झालंय ते विसरून नव्याने सुरुवात करूया, पण आता बघाच मी काय करणार आहे. माझ्या मुलीला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करताय ना, तर लगेच तिच्यापासून लांब राहायचं, माझ्या कुटुंबापासून लांब राहायचं. तर मुक्ता म्हणते, तिच्यापासून लांब राहिले असते तर आज ती तुमच्याजवळ नसते. तर लगेच मुक्ता तिथून निघून जाते. तर इकडे मुक्ताच्या घरी व सागरच्या घरी, दोघांच्याही घरी दसऱ्याची पूजा चालू असते. तर इंद्रा देवी आईसमोर हात जोडून म्हणते, माझ्या मुलाबाळांना सुखरूप ठेव ग बाई. आणि लगेच आरती सुरू होते. तर आरती संपन्न होताच बाहेर खूप बायकांचा आवाज यायला लागतो. तर लगेच सागर म्हणतो, कसला आवाज आहे हा? तर इकडे मुक्ताही ऐकते आणि म्हणते, काय चालू आहे? कसला गोंधळ आहे हा खाली? तर महिला म्हणत असतात की हाय हाय सागर कोळी हाय हाय असे सोसायटीत महिला मोर्चा आलेला असतो. तर लगेच मुक्ता म्हणते, बापरे, एवढ्या महिला कशाला आल्या आहेत, मी जाऊन बघते. तर लगेच माधवी म्हणते, नाही मुक्ता, तू कुठेही जायचं नाही. तर लगेच इंद्रा व सर्वजण खाली येतात. तर इंद्रा म्हणते, ए बायांनो, काय तमाशा लावलाय हा? का माझ्या पोराच्या नावाने ओरडताय तुम्ही? तर लगेच इंद्रा त्या बायकांना म्हणते, गप्प बसा, अजिबात ओरडू नका. तर सावनी ही गाडीतच बसलेली असते. तर ती हर्षवर्धनला फोन करते आणि म्हणते, मला खूप भीती वाटते, इथले लोक खूप डेंजर आहे बरं का. तर लगेच हर्षवर्धन म्हणतो, तू घाबरू नको, अजून तू सईची आई आहे आणि तुला ड्रामा करायचा आता मी शिकू का? नको, तू काय करायचंय ते कर. तू घाबरू नको, सर्व काही त्या महिला करतील, तू फक्त तिथे उभी राहा. आता आपल्याला सई आपल्याकडे येणे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर इकडे इंद्रा त्या बायकांना म्हणते, ए बायांनो, सणासुदीचं घरी जा आणि निवांत जेवण करा. इथे का आलायत आणि माझ्या सईला कुठे घेऊन जाणार आहे? तर लगेच त्या बाई म्हणतात, आम्ही तिला तिच्या आईकडे देणार आहेत. तर इकडे हर्षवर्धन पार्टी करत असतो.
आणि म्हणत असतो, आता बघच या सागरकडून त्याच्या मुलीला मी कसं हिसकावतो. तर इकडे सावनी त्या महिलांना म्हणते, किती वेळ लागणार आहे. तर लगेच त्या महिला म्हणतात, थोडाच वेळ लागेल, परंतु तुम्ही जर तिथे आला तर लगेच सई आपल्या ताब्यात येईल. त्यावर सावनी म्हणते, हो, मला आज माझी मुलगी परत हवी. आज एका आईची परीक्षा आहे, मी तुमच्याबरोबरच आहे. तर इकडे सागर त्या बायकांना म्हणत असतो, नाही, सई माझी मुलगी आहे. तर त्या बायका म्हणतात, कायद्याने मुलीला वडिलांपेक्षा आईची जास्त गरज आहे. तुम्ही किती जीव लावता हे आम्ही बघितलंयच टीव्हीवर. मी पोलिसांनाच बोलावते. तर लगेच सागर म्हणतो, तुम्ही कशाला बोलावता, मीच पोलिसांना बोलावतो, थांबा. तर मिहीर म्हणतो, दादा शांत हो, जास्त बायका आहेत त्यांचा मोर्चा आलाय आपल्या घरी. तर लगेच सागरचे बाबा म्हणतात, हे बघा ताईंनो, तुम्हाला काय बघायचंय, सई कशी आहे इथे बघायचंय ना, मग बघा सई इथे खूपच खुश आहे. तर लगेच इंद्रा म्हणते, मिहीर जा सईला घेऊन ये. तर लगेच सागर म्हणतो, नाही, सई कुठेही येणार नाही. तर इंद्रा म्हणते, हा, आम्ही कशाला तिला इथे उन्हात घेऊन येऊ. तर लगेच त्या बायका म्हणतात, सई किती उन्हात पडली आणि तिला किती झळा लागले ना, हे आम्ही सर्वांनी बघितलंय टीव्हीवरती. तुम्ही इथे आणताय का सईला, का आम्ही घरात घुसू, आम्हाला घरात घुसायला वेळ लागणार नाही. तर मिहीर म्हणतो, दादा आपल्याला सईला इथे आणावं लागेल. तर लगेच काजल सईला घेऊन बाहेर येते. तर लगेच काजल म्हणते, हे बघा ही आमची सई आहे. सई बाळा, तू इथे खुश आहे ना, सांग बरं, त्या मावशींना सांग. तर सई खूप घाबरलेली असते. तर लगेच तिला समोर मुक्ता दिसते. तर सई म्हणते, मुक्ता आंटी, आणि लगेच सई मुक्ताकडे धावतच जाते आणि मुक्ताला मिठी मारते. तर मुक्ता म्हणते, अगं बाळा काय झालं. तर सई म्हणते, मुक्ता आंटी, मला खूप भीती वाटते, बघ ना किती जोरात ओरडताय त्या. तर लगेच त्या बायका म्हणतात, मॅडम मुलीला आमच्याकडे द्या, आम्ही तिला घेऊन जायला आलेलो आहे. तर लगेच मुक्ता म्हणते, अहो, तुम्ही तिच्या भल्यासाठी करतायत ना हे सर्व काही, मग केवढ्या जोराने ओरडताय, घाबरली ती तुम्हाला आणि ती काय येईल तुमच्याबरोबर. तर लगेच सावनी तिथे येते आणि सावनी म्हणते, माझ्याबरोबर येईल ती. त्यानंतर सावनी लगेच सईला म्हणते, हाय बाळा, मी तुझी मम्मा. तर लगेच मुक्ताला आठवते की सावनी हॉस्पिटलमध्ये आलेली असते तेव्हा मुक्ताने तिला बघितलेलं असतं. तर मुक्ता सईला समजावते, बाळा तुला अशीच मम्मा हवी होती ना, तुझी मम्मा आहे तू पार्टीत तुझ्या परी मम्माला शोधत होती ना, मग जा तू त्यांच्याबरोबर. तर सावनी म्हणते, हो चल, मी तुला तिथे खूप खेळणे आणून ठेवले आहे, तुला पेंटिंग आवडतं ना, मग मी तुला पेंटिंगचे क्लास लावीन. तर लगेच सई मुक्ताला म्हणत असते, मला नाही जायचं. तर लगेच मुक्ता म्हणते, बाळा तुझी मम्मा आहे ती, जा. तर लगेच मुक्ता सईचा हात सावनीच्या हातात देते. तर हे बघून सागरला खूपच राग येतो. तर लगेच सावनी सागरला म्हणते, हाय सागर, तू मला कधी वेळ दिला नाही, परंतु तू तुझ्या मुलीलाही वेळ दिला नाही. जेव्हा पैसा कमवायचा होता तेव्हा नाही कमवला, आणि जेव्हा वेळ द्यायचा होता तेव्हा पैसा कमवत बसला. ती बिचारी तुझ्या प्रेमासाठी झुरत राहिली. आता तू विसर तिला, आणि तुझ्या मुलीला मी तुला विसरायला लावीन बघ. तर लगेच सावनी मुक्ताला म्हणते, थँक्यू, तुझ्यामुळे आज मला माझी मुलगी परत मिळाली. बरं झालं तू याला चांगलाच धडा शिकवलाय. ह्या सागरचा खरा चेहरा दुनियेसमोर आणलाय. एकदम मस्त अद्दल घडवली तू त्याला. त्यावर मुक्ता म्हणते, एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, मी कुणालाही अद्दल वगैरे घडवण्यासाठी नाही केलं हे. तर लगेच सावनी म्हणते, जाऊ दे, जे काही असेल ना ते तर केलंय ना तू, तुमच्या दोघांमध्ये काहीतरी तरी वाद तर असतील ना. तर लगेच सावनी सईला तिथून घेऊन जाते. तर सई मागे वळून बघत असते. तर इंद्रा खूप रडत असते. तर सागरही हे सर्व बघत असतो. तर इंद्रा म्हणते, माझी नात मला हवी आहे, माझ्या सईला कोणीतरी घेऊन या, असे म्हणून खूप रडत असते. या तळहाताने मी तिला वाढवली, मोठी केली, आणि आता कुठून आली ती बाई तिला घेऊन जायला, इतके दिवस कुठे होती. तर इकडे रूममध्ये सागर हा फोनवर बोलत असतो आणि म्हणत असतो, मला माझी मुलगी हवी आहे. तर तिकडून ते म्हणतात, नाही, आम्ही काहीही करू शकत नाही, आता तुमची मुलगी तिच्या आईकडेच राहणार. तर हे ऐकून सागर लगेच खूप भडकतो आणि फोन जोरात खाली फेकून देतो. तर मिहीर म्हणतो, दादा शांत हो. तर सागर म्हणतो, काय सारखं शांत हो शांत हो. तर लगेच मिहीर म्हणतो, मग जा
चीड, रागव, आरडाओरड कर. तुझ्या एका चुकीमुळे मीडियासमोर सगळं अवघड होऊन जाईल. एका चुकीच्या पावलाने सगळं जाईल दादा. तर लगेच सागर म्हणतो, मला रेप्युटेशनची पर्वा नाही, मला माझी मुलगी परत हवी आहे. तर लगेच मिहीर म्हणतो, दादा तुला कळत कसं नाही, थोडं शांत हो. तर इकडे बाहेर इंद्रा खूप रडत असते आणि म्हणते, ती बाई सोडून गेल्यानंतर माझ्या सागरने माझ्या सईला खूप जीव लावलं, तिला बोलायला शिकवलं, तिला चालायला शिकवलं, तेव्हा कुठे गेल्या होत्या ह्या बायका. तर लगेच सागर बाहेर येतो. तर लगेच इंद्रा सागरला म्हणते, सागर मला माझी नात हवी आहे, मी सईशिवाय नाही जगू शकत, मला सई हवी. तर सागर म्हणतो, हो आई, मी तुला वचन देतो, मी सईला परत या घरात घेऊन येईन. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये मिहिका मुक्ताला म्हणत असते, मला नाही वाटत ती बाई सईवरती प्रेम करते म्हणून. तर मुक्ता म्हणते, पण लहान मुले ही त्यांच्या आईजवळच खुश असतात ना, मग सई का खुश नाहीये, मला काही कळतच नाही. तर इकडे प्रतीक मुक्ताला भेटण्यासाठी आलेला असतो. तर लगेच बाहेर सागर त्याला भेटतो आणि म्हणतो, अशा मुलींशी लग्न करण्यापेक्षा माणसाने सिंगल राहिलेले बरं. तेवढ्यात मुक्ता तिथे येते. तर मुक्ता हे सर्व ऐकते व सागरकडे बघत असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.